अमरावती शहरातील अग्निसुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात आली आहेत। अमरावती महानगरपालिकामध्ये आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली अग्निशमन विभागाची सविस्तर आढावा बैठक पार पडली। या बैठकीत शहरातील वाढत्या आगीच्या घटनांवर नियंत्रण आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी भर देण्यात आला। अमरावती शहरातील वाढती लोकसंख्या आणि नागरी विस्तार लक्षात घेता अग्निसुरक्षा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। बैठकीच्या सुरुवातीला अग्निशमन विभागाच्या कामकाजाचा सखोल आढावा सादर करण्यात आला। मागील काही काळात शहरात घडलेल्या आगीच्या घटनांचे विश्लेषण, बचाव कार्यांची कार्यक्षमता आणि प्रतिसादाची वेळ यावर चर्चा झाली। उंची इमारती, व्यापारी संकुले, सरकारी कार्यालय आणि गर्दीच्या ठिकाणी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन होत आहे का याची नियमित तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले। तसेच अग्निशमन उपकरणांची तपासणी, देखभाल आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदीबाबतही चर्चा करण्यात आली। आयुक्त सौम्य शर्मा चांडक यांनी मनुष्यबळाच्या कमतरतेवर विशेष भर देत रिक्त पदे तातडीने भरण्याचे आणि कर्मचाऱ्यांना नियमित प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अग्निशमन सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही देण्यात आले। नागरिकांमध्ये जागरूकता वाढविण्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि निवासी संकुलांमध्ये प्रात्यक्षिके घेण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच आपत्कालीन कॉलला प्रतिसाद देण्याचा वेळ कमी करण्यासाठी नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आलाय। शहरातील विविध भागांमध्ये नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून यावेळी आपत्कालीन परिस्थितीत अधिक जलद प्रतिसाद देणे शक्य होणार आहे। कारण वेळ नाही जास्त रहने पाहिजे याची खात्री करा। ऐसा नाही की कॉल आला व्यक्ती हजर नाही, असं होतं का? तर याची तुम्हाला एक आपला प्रत्येक इन्सिडेंट केव्हा कॉल आली, केव्हा गाडी निघाली हे पण आपल्या इन्सिडेंट रिपोर्ट मध्ये ऍड करा। पहिला कॉल केव्हा प्राप्त झाला, पहिली गाडी केव्हा निघाली, किती रिस्पॉन्स टाइम आहे, नंतर मग आपली रिस्पॉन्स टाइमची रिपोर्ट एक तयार होऊन जाईल की आम्हाला साधारणतः एवढा रिस्पॉन्स टाइम आमचा राहतो। ठीक आहे, रिस्पॉन्स टाइम कमीत करायचे आम्हाला, ही सर्वात महत्वाचे आहे। पुढच्या विषयामध्ये मागच्या वर्षी फायर विभागाचे अद्यावतीकरण करिता एक प्रपोजल आला होता, परंतु फंड नसल्यामुळे ते करण्यात आलं नाही। या वर्षी ते करायचे। फायर विभाग मध्ये एक ते प्रत्येक गाडीला जीपीएस देणे, तो प्रेझेंटेशन पण झालं की सगळं झालं होतं। 50 लाखचा प्रपोजल होता। आपल्याकडे वॉलकट कंपाऊंड येथे जे नवीन ऑफिस तयार झालंय तिथे टीव्ही लावणे, तिथे पूर्ण रिपोर्टिंग करणे, तुमची रिपोर्टिंग जी आहे तुमच्या पूर्ण ते सोल्युशन साठी सांगितलं होतं। यामध्ये तुम्ही वेंडर शोधा, तुम्ही लोक पण विचारू शकता का इतर महानगरपालिकाला जर चांगला सुरू आहे, कारण ही या पद्धती योग्य नाही। आपलं जे कंट्रोल रूम आहे, कंट्रोल रूम मध्ये आपल्याकडे जे व्यक्ती मॉनिटर करत आहेत त्यांना दिसले पाहिजे की कोणती गाडी कुठे। एकंदरीत या बैठकीमुळे अमरावती शहरातील अग्निसुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत आणि तत्पर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। नागरिकांच्या जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी प्रशासन सज्ज असल्याचा संदेशही यावेळी देण्यात आला।